नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। आजचं लेक्चर हे आपलं 22 आणि 23 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या घडामोडींवरती आधारित असणार आहे। लेक्चर इंटरेस्टिंग आहे आणि क्वेश्चन सुद्धा खूप क्वालिटी क्वेश्चन सेट केलेले आहेत। ज्या पद्धतीने आपल्याला आयोग क्वेश्चन विचारतो तो दर्जा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे हे प्रश्न आणि आयोगाचे प्रश्न तुम्हाला सिमिलर टाइपचे दिसतील, चांगला सराव तुमचा होईल। तर डायरेक्टली प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे, शांती प्रयास 4 सरावासंदर्भात विधाने विचारात घ्या। पहिलं विधान, 2024 चा यजमान देश नेपाळ आहे किंवा नेपाळ होता। आणि दुसरा, भारत आणि पाकिस्तानसह 19 देशांनी या सरावात भाग घेतला। तर वरीलपैकी कोणतं विधान योग्य आहे हे आपल्याला विचारलंय। तर इथं दोन्ही विधानं करेक्ट आहेत। वरीलपैकी सर्व हे या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3। आता हे शांती प्रयास 4 हे काय आहे, तर हे जे 4 आहे हे या शांती प्रयास सरावाची कितवी एडिशन आहे, कितव्यांदा हा सराव आयोजित केला जातोय हे रिप्रेझेंट करते 4। म्हणजे 2024 चा हा चौथा सराव आहे, चौथी आवृत्ती या सरावाची शांती प्रयास। आणि हा जो सराव आहे हा दरवर्षी नेपाळमध्येच आयोजित केला जातोय। म्हणजे मागचे 3ही जे एडिशन होत्या ह्या सगळ्या नेपाळमध्येच आयोजित झाल्या होत्या। नेपाळ आणि अमेरिका यांचा एक संयुक्त सराव असतोय हा। यामध्ये इतरही देश पार्टिसिपेट करतात, जसं की 2024च्या या चौथ्या एडिशन मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश असे सगळे एकूण 19 देश सहभागी होते। ठीक आहे, या सरावाची सुरुवात किंवा याचा उद्घाटन कार्यक्रम हे नेपाळचे पंतप्रधान, म्हणजे ज्यांना प्रचंड म्हणून ओळखलं जातं, पुष्पकमल दहल असं त्यांचं नाव आहे, तर यांनी या कार्यक्रमाची किंवा या सरावाची सुरुवात केली। काठमांडूमध्येच हा सराव आयोजित केला जातो। यामध्ये या 19 देशांमधले मिळून जवळपास 1125 लष्करी जवान सहभागी झाले होते। युएसचं ग्लोबल पीस ऑपरेशन इनिशिएटिव्हच्या सहकार्याने याचं आयोजन केलं जातं। आणि या सरावाचं उद्दिष्ट म्हणजे संयुक्त राष्ट्राचे, युनायटेड नेशन्सचे जे पीस कीपिंग ऑपरेशन असतात, तर त्या दरम्यान इंटर ऑपरेटेबिलिटी आणि शांतता राखण्याचं कौशल्य वाढवणं हे या सरावा पाठीमागचं उद्दिष्ट आहे। ओके, आता या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून इतर जे भारताचे महत्त्वाचे सराव आहेत याची काही रिव्हिजन नाही घेते, पण एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी विचारतोय, तो म्हणजे भारत आणि जपान यांच्या दरम्यान जे काही महत्त्वाचे सराव होतात त्याचं नाव तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे। जे काही नाव तुम्हाला माहिती हे कमेंट करून कळवा। डायरेक्टली पुढच्या प्रश्नाकडे येऊ। नासा कोणत्या देशासोबत मिळून जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार? तर नासा कोणत्या देशासोबत मिळून हा असा प्रकार करणार आहे की जो अवकाशामध्ये लाकडी उपग्रह पाठवत आहेत, तर तो देश असणार आहे जपान। पर्याय क्रमांक 1। नासा आणि जपानची अंतराळ संस्था जॅक्सा 2024 मध्ये जगातील पहिला लाकडी उपग्रह लॉगोसॅट असं त्याचं नाव आहे, लॉगोसॅट। ओके, तर तो प्रक्षेपित करणार आहेत। हा उपग्रह अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी डिझाईन करण्यात आलाय। बायोडिग्रेडेबल असणार आहे तो। मँगोलिया लाकडापासून तयार करण्यात आलाय, ज्याला जापनीज भाषेमध्ये हुनोकी असं म्हटलं जातं, हुनोकी। ओके, हे लक्षात ठेवायचं, याच्यावरती क्वेश्चन येतात। सायन्स अँड टेकवरती आयोगाचा भर असतो आणि जनरली असे उपग्रह किंवा जर कुठले मिसाईल लॉन्च होत असतील, भारताच्या तर बऱ्याचशा मिसाईल्सवरती क्वेश्चन येऊन गेलेत, पण हा उपग्रह सो तुम्हाला माहिती पाहिजे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, कोणत्या समितीने पोल्युशन कॉज्ड बाय प्लास्टिक नावाचा अहवाल संसदेत मांडला? तर ती समिती म्हणजे लोकलेखा समिती। जे बजेट सत्र चालू होतं त्या दरम्यानच लोकलेखा समितीने त्यांचा एक अहवाल मांडलाय, ज्याचं नाव आहे पोल्युशन कॉज्ड बाय द प्लास्टिक, म्हणजे प्लास्टिक मधून होणारं पोल्युशन, प्रदूषण। तर अशा विषयाचा लोकलेखा समितीचा अहवाल आहे आणि 2015-16 ते 2020-21 पर्यंतचं बरंचसं कंपॅरिझन कचऱ्या संदर्भातचं या रिपोर्टमध्ये, या अहवालामध्ये दिलंय। जसं की आपण काही हायलाइटेड पॉईंट जर बघाल तर 2015-16च्या तुलनेमध्ये ज्यावेळेस 2015-16 मध्ये 15.9 लाख टन वार्षिक कचरा उत्पन्न होत होता, त्या तुलनेत 2020-21 मध्ये यात वाढ ही जवळपास तिप्पट झालेली आहे। 41.2 लाख टन पर इयर, टीपीए म्हणजे टन पर इयर। तर एवढा कचरा हा 2020-21 या एका वर्षामध्ये बनलाय। आता यामध्ये मग अपुऱ्या कचरा व्यवस्थापनाचा सुद्धा हातभार आहे। 2019-20च्या आकडेवारीनुसार देशात एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी 50% कचऱ्याचा वापरच होत नाही किंवा त्याचा रियूज होत नाही
ज्यामुळे हवा, पाणी आणि माती याचं प्रदूषण वाढते आणि शेवटी या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या माणसाच्या आरोग्यावरती, प्राण्यांच्या आरोग्यावरती होतोय. ओके, कॅगच्या या अहवालामध्ये ना आपल्या वेगवेगळ्या संस्थांवरती सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. जसं की प्लास्टिक कचऱ्याची जी समस्या आपल्या देशामध्ये, त्यासाठी केंद्रीय स्तरावरती जी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, तर यावरती सुद्धा कॅगनी नाराजी व्यक्त केली आहे. देशामध्ये पुनर्वापर अकार्यक्षमता आहे, म्हणजे आपण जो कचरा तयार करतोय त्याचा पुनर्वापर चांगल्या पद्धतीने होत नाही. कमी गुणवत्तेचा कचरा परत रिसायकल होतोय. प्लास्टिक आणि वेगवेगळ्या घटकांमुळे पर्यावरणाला हानी सुद्धा होतीये. जनजागृती प्लास्टिक कचऱ्याविषयी किंवा प्लास्टिक प्रदूषणाविषयीची थोडी कमी आहे. दुष्परिणामांविषयी जर लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली तर अशा प्रकारे आपण कचऱ्याला थोडाफार आळा घालू शकतो. म्हणजेच नागरिकांना जबाबदार बनवणं हे मुख्य मुद्दा या अहवालामध्ये मांडण्यात आलाय. ओके, तर हा अहवाल जो आहे हा कोणी तयार केला? लोकलेखा समिती किंवा कॅगच्या माध्यमातून पोल्युशन कॉज्ड बाय द प्लास्टिक या नावाचा अहवाल प्रकाशित झालाय. नाव लक्षात ठेवायचंय, कारण अशा प्रकारचा अहवाल कुठली तरी NGO प्रकाशित करते की काय असं मे बी तुम्हाला वाटेल, पण नाही, भारतातला हा अहवाल कॅगने प्रकाशित केलाय. ठीक आहे, पुढचा प्रश्न, उपग्रह भेदी शस्त्रासंदर्भात कोणते विधान योग्य आहे? उपग्रह म्हणजे काय? सॅटेलाइट. उपग्रह भेदी म्हणजे काय? अँटी सॅटेलाइट मिसाईल किंवा सॅटेलाइटला उडवणारे मिसाईल. तर याच्याविषयी पहिलं विधान इथं दिलंय, ॲसॅट वापरामुळे अवकाशातील कचरा तयार होतो, ज्यामुळे संभाव्य टक्कर आणि पुढील कचरा निर्माण होतो. दुसरं विधान आहे, सध्या केवळ 7 राष्ट्रांकडे ॲसॅट म्हणजे उपग्रह भेदी शस्त्र आहेत. तर यापैकी पहिलं विधान लॉजिकली जरी विचार केला तरी बरोबर आहे ना, कारण जर आपण अवकाशामध्ये मिसाईलचा वापर करून एखादं सॅटेलाइट उडवलं तर काय होणार? ते सॅटेलाइटचे तुकडे होतील आणि ते तुकडे म्हणजेच कचऱ्याचं स्वरूप बनणार आहे, स्पेस डेब्रिस वाढणार आहे. तर यस, पहिलं विधान योग्य आहे. आता दुसऱ्या विधानाचा जर विचार केला तर थोडं इथं तुम्हाला वाचन माहिती असणं गरजेचं आहे की आत्ता सध्या किती देशांकडं ॲसॅट ही तंत्रज्ञान किंवा उपग्रह भेदी शस्त्र आहेत. तर एकूण 7 राष्ट्र बरोबर आहे का? तर नाही, हे विधान इथं चुकीचं आहे. तर भारतासह जरी विचार केला आपण तर एकूण 4 देश आहेत जगात की ज्यांच्याकडं अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे, अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. ओके, आता हे ॲसॅट नेमकं इथं चर्चेमध्ये कुठून आलंय? तर रशिया नव्या उपग्रह भेदी शस्त्राच्या चाचणी घेतोय आणि हे राष्ट्रीय सुरक्षेला एक गंभीर धोका आहे असं अमेरिकन मीडियामध्ये आर्टिकल्स आले होते की रशियाकडून वेगवेगळ्या ॲसॅट्सची चाचणी घेण्यात येते, ज्या मार्फत ते जमिनीवरतून अवकाशातले जे सॅटेलाइट आहे ते नष्ट करू शकतात. तर त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला एक गंभीर धोका आहे असे आर्टिकल्स अमेरिकेमध्ये पब्लिश झालेले आहेत. ठीक आहे, आता हे जे असे मिसाईल्स असतात ना, उपग्रह भेदी जे शस्त्र आहेत, तर हे त्या राष्ट्राचं अवकाश शस्त्र किंवा स्पेस मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये किती वर्चस्व आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा निर्माण केले जातात. अमेरिका, रशिया, चीन आणि भारत, तर याच देशांकडे सध्या अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. ओके, आता हे जे ॲसॅट्स असतात ना, हे मूळतः 2 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण विभागू शकतो किंवा त्यांचं जे कार्य आहे हे 2 प्रकारांमध्ये चालतं. आता पहिला प्रकार म्हणजे काय? त्याला कायनेटिक एनर्जी ॲसॅट्स म्हटलं जातं आणि दुसरे असतात ते म्हणजे नॉन कायनेटिक. कायनेटिक एनर्जीवाले म्हणजे काय? की जे आपल्याला समजा एखादं सॅटेलाइट आहे, फॉर एक्झाम्पल चीनचं एखादं सॅटेलाइट आहे जे आपल्याला नष्ट करायचं आहे, तर भारताचं डायरेक्टली असं एखादं मिसाईल असणार आहे की जे त्या सॅटेलाइटवरती फिजिकली कॉन्टॅक्ट करून त्या सॅटेलाइटला नष्ट करेल, ज्यातून मग तुम्हाला जसं तुमचं लॉजिक काम करतंय की कचरा वगैरे निर्माण होईल आणि त्याचं प्रदूषण अवकाशामध्ये होणार आहे, तर यस, ते सगळं होईल. पण आपण भौतिकरित्या त्या उपग्रहावरती जाऊन एखादं मिसाईल आदळतोय आणि त्यामुळे ते मिसाईल हे नष्ट होतं. ओके, दुसरी जी टेक्नॉलॉजी किंवा दुसरा जो प्रकार आहे ह्या शस्त्रांचा तो म्हणजे नॉन कायनेटिक. मग यामध्ये काय होतं की आपण त्या मिसाईलवरती कुठलाही फिजिकली मारा न करता त्याला आपण हॅक करतोय, जॅम करतोय, सायबर हल्ला करतोय. तर अशा पद्धतीने आपण त्या जो चीनचा किंवा जे एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं की चीनचं एखादं सॅटेलाइट आहे तर त्याला आपण अकार्यक्षम बनवू शकतो. तर त्याला नॉन कायनेटिक कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, याच्यामध्ये लेझरचा सुद्धा वापर केला जातो एखादा उपग्रह नष्ट करण्यासाठी. ओके, तर एवढी काही माहिती तुम्हाला या टेक्नॉलॉजी विषयीची असायला पाहिजे, एक्झाममध्ये क्वेश्चन बनतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून कोणाची घोषणा झाली? तर अतिशय महत्त्वाची घोषणा झाली ही. तुम्हाला माहिती आहे की शिवजयंतीच्या निमित्ताने अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे की दांडपट्टा
हे आता महाराष्ट्र राज्याचं राज्य शस्त्र असणार आहे. ओके, अशा प्रकारची घोषणा करण्यात आली आहे. दांडपट्टा कसा असतो, तर इथे हे जे इमेजमध्ये दाखवले हे सगळे दांडपट्टाच आहे आणि तलवारीसारखंच आहे, बट थोडंसं जास्त लांब आणि लवचिक असतं. सरसोट आकाराचं पोलादापासून बनवलेलं आणि ज्याच्यामध्ये अशी मूठ असते, या मुठीमध्ये त्याला दोन्ही हातांमध्ये सुद्धा पकडता येतं. तर असं हे दांडपट्टा, ज्याला महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. ओके, दांडपट्टा किंवा त्याला पट्टा सुद्धा म्हटलं जातं. हे मध्ययुगीन भारतीय उपखंडामधले तलवारीसारखं एक पात्याचं असं शस्त्र असतं. इथं वेगवेगळे तुम्हाला काही उदाहरणं सुद्धा दाखवलीत, जसं की इथं दमिक्ष पोलादापासून बनवलेलं 41 इंची म्हणजे जवळपास 104 सेंटीमीटर लांब हे दांडपट्टा आहे. ओके, चिलखती हातमोजत मूठ आणि कोपरापासून पुढपर्यंतच्या हाताने ती झाकलेली असते आणि त्या मुठीमध्ये आपण अशा प्रकारे हा दांडपट्टा पकडू शकतो. ठीक आहे, तर ही माहिती ऑलरेडी आम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेली असते. या इमेजेस तुम्हाला तिथून डाउनलोड करता येतात. रिव्हिजनसाठी याचा चांगला वापर होतो, त्यामुळे मी रिक्वेस्ट करतोय की तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, कावेरी नदीविषयी योग्य विधान ओळखायचंय. पहिलं विधान आहे, या नदीची एकूण लांबी साधारण 900 किलोमीटर आहे. दुसरं विधान, कावेरी नदी ही दक्षिण भारतातली अतिशय महत्त्वाची नदी असल्याने कावेरीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. तर या विधानापैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. तर कावेरी नदी हा रिसेंटली चर्चेमधला मुद्दा आहे. तर कावेरीची लांबी इथं थोडी चुकीची दिली आहे. 900 किलोमीटर नाही आहे त्याची लांबी, तर एकूण त्या नदीची लांबी साधारण 805 किलोमीटर एवढी याची लांबी आहे. आणि जे दुसरं विधान आहे की हिला आपण दक्षिण गंगा म्हणतो, तर यस, हे विधान करेक्ट आहे. भारतातली दक्षिणेकडची महत्वाची नदी असल्यामुळे आपण हिला दक्षिण गंगा म्हणून असं संबोधतो. ओके, आता जर मी या प्रश्नाला थोडं ट्विस्ट केलं तर बघूयात तुम्ही आन्सर देऊ शकता का. जे आता रिव्हिजन मोडमध्ये आहेत त्यांना तर हे कळलंच, पण दक्षिण गंगा म्हणून आपण कावेरीचा उल्लेख करतो, कावेरी नदीचा. पण दक्षिण भारतातली गंगा म्हणून कोणत्या नदीला उल्लेखलं जातं हे तुम्ही कमेंट करून कळवा. ज्याला आपण वृद्ध गंगा म्हणून सुद्धा ओळखतो, तर ती आपल्या महाराष्ट्रातली महत्वाची नदी आहे. नक्कीच तुम्हाला हे माहिती असेल. तर दक्षिण गंगा आणि दक्षिण भारतातली गंगा हे दोन वेगवेगळ्या नद्यांना आपण संबोधलं जातं. दक्षिण गंगा म्हणजे कावेरी, दक्षिण भारतातली गंगा म्हणजे दुसरी नदी आहे. ठीक आहे, तर कावेरी नदीचा उगम कर्नाटकमध्ये कुर्ग जिल्ह्यात ब्रह्मगिरी डोंगरामध्ये आढळतो. साधारण 1431 मीटर उंचीवरतून तिचा उगम होतोय आणि या नदीची एकूण लांबी ही 805 किलोमीटर एवढी नोंदवलेली आहे. ओके, एकूण याचं जे पाणलोट क्षेत्र आहे हे 87,900 चौरस किलोमीटरचं आहे. या नदीचा प्रवाह कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये या एकूण 3 राज्यांमध्ये होतो. आता सुद्धा जो मी मुद्दा तुम्हाला सांगतोय तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. जॉग्रफीमध्ये जर तुम्ही क्वेश्चन बघाल तर एका पर्टिक्युलर नदीला डावीकडून आणि उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्यांविषयी विचारलं जातं. तर कावेरी नदीच्या उजव्या तीरावरून किंवा उजव्याकडून येणारी जी नद्या आहेत, उपनद्या ज्या आहेत, त्यामध्ये हेमावती, शिमसा आणि अक्रावती अशा या उपनद्या आहेत, ज्या कावेरी नदीला उजवीकडून येऊन मिळतात. ओके, आणि डावीकडून मग डाव्या तीरावरती किंवा डावीकडून येणाऱ्या नद्या कोणत्या, तर त्याच्यामध्ये कबिनी, भवानी, नॉयल आणि अमरावती या त्या नद्या आहेत, ज्या कावेरी नदीला डाव्या बाजूने येऊन मिळतात. इथं हा प्रॉपर कावेरी नदीचा मॅप सुद्धा दिलाय. इथं जर तुम्ही बघाल तर कर्नाटकमध्ये या नदीचा उगम होतोय आणि ती अशी दक्षिणेकडे खाली खाली वाहत जाते. मग त्यामध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा जाते, काही भाग केरळमध्ये जातोय आणि पुढे जाऊन या बे ऑफ बेंगॉलमध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ही नदी मिळते. ओके, तर हिच्या डावीकडून आणि उजवीकडून कोणत्या कोणत्या नद्या येतात यांची यादी तुम्ही अशी मॅपवरती जरी तुम्ही काढली किंवा एक ब्लँक पेपरवरती फक्त एक रेष मारायची, असा असा या नदीचा प्रवास आहे आणि तिला उजवीकडून येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावं लिहायची, डावीकडून येऊन मिळणाऱ्यांची नद्यांची नावं लिहायची, जेणेकरून तुमचा अभ्यास जॉग्रफी विषयाचा पक्का होईल. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आपल्याला येणाऱ्या एक्झाम्समध्ये विचारला जाणार आहे, म्हणजे या मुद्द्यावरती क्वेश्चन विचारला जाणार आहे. तो आहे लक्षद्वीपचा मुद्दा. त्यामुळे लक्षद्वीपचं एकूणच महत्त्व तुम्हाला माहिती असायला पाहिजे. टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याच्या लोकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, सर्व काही गोष्टी लक्षद्वीप बद्दलच्या माहिती असायला पाहिजेत, कारण एक्झाममध्ये याच्यावरती 100% क्वेश्चन येईल. पहिलं विधान इथं दिलंय, लक्षद्वीप हा 36 बेटांचा द्वीप समूह आहे. आणि दुसरं विधान, लक्षद्वीपची राजधानी कावरत्ती आहे.
तर इथं दोनही विधानं योग्य दिली, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. भारत आणि मालदीवमध्ये जे काही राजनैतिक संबंध थोडेसे आता संकटात आले होते, तर म्हणून एक्झाम येईपर्यंत लक्षद्वीपचा बराचसा अभ्यास करा, त्यासाठीच हा प्रश्न इथे ठेवला आहे. लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरून लक्षद्वीप हे साधारण 200 ते 440 किलोमीटर अंतरावरती आहे. लक्षद्वीप हा एकूण 36 लहान लहान बेट समूहांपासून तयार झाला आहे. पण या 36 बेटांपैकी फक्त 10च बेटांवरती लोकवस्ती आहे. एकूण 96% लोकसंख्या इथं मुस्लिम आहे. लक्षद्वीपची राजधानी आहे ती म्हणजे कावरत्ती. 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या ही 64,500 किंवा 64,473 एवढी आहे. इथलचा साक्षरता दर हा जास्त आहे, 91.82% इथलचा साक्षरता दर आहे, जो भारतातल्या सगळ्या बऱ्याचशा मोठ्या शहरांना सुद्धा मागे टाकतोय. ओके, तर ही थोडीशी माहिती आपण या प्रश्नामधून बघितली आहे. येणाऱ्या लेक्चर्समधून सुद्धा आपण लक्षद्वीपला थोडंसं रिवाईज करत राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? तर भारताचं साहित्य क्षेत्राचा सर्वात मोठा, सर्वात उच्च मानला जाणारा हा पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार, जो की 2023 साठी म्हणून गुलजार आणि रामभद्राचार्य यांना देण्यात आला आहे. ठीक आहे, तर गुलजार आणि रामभद्राचार्य यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती घेणं आवश्यक आहे. हे व्यक्तिमत्व किंवा हे गुलजार म्हणजे नेमके काय, त्यांचं खरं नाव काय, रामभद्राचार्यांविषयी त्यांनी जे कार्य केले हे सगळं माहिती असायला पाहिजे. ते आपण या प्रश्नामधून बघतोय. ओके, आता ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान आध्यात्मिक गुरु जगद्गुरु स्वामी भद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा दिला जातोय, पण उर्दू भाषेसाठी हा सराव आतापर्यंत 5व्यांदा दिला जातोय. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये संस्कृत भाषेतलं कार्य कोणाचं असणार आहे, तो ऑब्व्हियस आहे की ते म्हणजे जगद्गुरु स्वामी रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातोय. एकूण हा पुरस्कार आतापर्यंत 2च संस्कृत भाषेतील कार्य करणाऱ्यांसाठी मिळालाय. उर्दू भाषेतील हा एकूण 5वा पुरस्कार असणार आहे, जो गुलजार यांना दिला जातोय. ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर 1961 साली या ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही मान्यताप्राप्त ज्या 22 भाषा आहेत अनुसूचित भाषा, तर त्यामध्ये कार्य करणाऱ्या आणि त्याचबरोबर इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा जर कार्य असेल तर त्या उल्लेखनीय योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आता हे इंग्रजी भाषा याच्यामध्ये 2013 मध्ये ऍड केलेली आहे. त्यापूर्वी 1961 पासून जो हा पुरस्कार दिला जातो ज्ञानपीठ पुरस्कार, हा फक्त आपल्या भारतीय राज्यघटनेतल्या मान्य अशा अनुसूचित भाषांना ज्याच्यामध्ये इंग्रजीचा समावेश झाला नव्हता अशांनाच पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. 2013 पासून इंग्रजी भाषेत सुद्धा किंवा इंग्रजी भाषेमध्ये कार्य करणाऱ्यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातोय. ठीक आहे, हा देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान म्हणून सुद्धा ओळखला जातो. याच्यामध्ये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, त्याचबरोबर विद्यादेवी, वाघदेवीची, सरस्वतीची प्रतिमा सुद्धा दिली जाते. ब्रॉन्झची प्रतिमा असते ती सुद्धा दिली जाते. ठीक आहे, आता आपण जे विजेते आहेत या वर्षीचे किंवा ज्यांना पुरस्कार दिला जातोय त्यांच्याविषयी बघूयात. गुलजार हे नाव तुम्ही ऐकून असाल, पण त्यांचं खरं नाव हे संपूर्ण सिंग कार्ला असं आहे. बऱ्याचशा ठिकाणी मराठीमध्ये जनरली न्यूजपेपरमध्ये सुद्धा मी बघितलं संपूर्ण सिंग कार्ला असा उल्लेख केला जातोय, पण त्याला जर तुम्ही इंग्लिश स्पेल कराल तर ते असं आहे की संपूर्ण सिंग कार्ला. ओके, तर संपूर्ण सिंग कार्ला म्हणजेच गुलजार यांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाय. त्यांनी अनेक फेमस असे गीत लिहिलेले आहेत. बलराज सहानी यांच्या एका काबुलीवाला या मूवीपासून त्यांच्या गीतकार करिअरला, कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी आणि पटकथा लिहिल्यात, जसं की माचिस, आंधी, मौसम, खुशबू, परिचय, कोशिश, तर अशा अनेक मूवीजसाठी त्यांनी काम केलेलं आहे. ही नावं लक्षात ठेवायची, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे असतात. ओके, गुलजार यांना बरेचसे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, जसं की 2002 मध्ये उर्दू साहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालाय. 2013 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेत. त्यांच्या कार्यासाठी किमान 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. ठीक आहे, आता 2024चाच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ते म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी, ते यांच्याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेऊ. त्यांचं जे पूर्वीचं नाव आहे तर ते गिरीधर मिश्र असं आहे.
सध्या उत्तर प्रदेशच्या चित्रकूट या ठिकाणी ते राहतात. एक ते प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ, बहुभाषिक विद्वान, रचनाकार, प्रवचनकार, तत्वज्ञ व हिंदू धर्मगुरू, तर अशी ओळख आपण जगद्गुरू रामानंदाचार्यांची करू शकतो. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान किंवा सध्याच्या 4 जगद्गुरू रामानंदाचार्यांपैकी एक आहेत आणि या पदावरती हे 1988 पासून आहेत. ओके, म्हणजे सध्या जे आपले 4 जगद्गुरू आहेत त्यापैकी एक हे 1988 पासून या पदावरती आहेत. ओके, चित्रकूट इथलच्या संत तुलसीदास यांच्या नावाने स्थापन केलेल्या तुलसीपीठ या धार्मिक आणि सामाजिक सेवा संस्थेचे संचालक म्हणून सुद्धा ते कार्य करतात. जगद्गुरू रामभद्राचार्य ज्यावेळेस 2 महिन्यांचे होते त्यावेळेस त्यांची दृष्टी गेली होती आणि त्यानंतर त्यावेळेसपासून ते आत्तापर्यंत ते काहीही बघू शकत नाहीत. पण तरी देखील त्यांनी ब्रेल लिपीचा वापर केलेला नाहीये. अभ्यासासाठी किंवा अध्ययन किंवा रचना करण्यासाठी त्यांनी कधी सुद्धा ब्रेल लिपीचा वापर केला नाही. त्यांचं वाचन अध्ययन जे सगळं काही आहे हे संस्कृत भाषेमधून, हिंदी भाषेमधून आहे. एकूण त्यांना 22 वेगवेगळ्या भाषा ह्या बोलता येतात. ते तज्ज्ञ सुद्धा त्या भाषांमध्ये आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 80 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलीत, ग्रंथांची रचना केलेली आहे. ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे राम जन्मभूमीचं जे खटला होता तर त्यामध्ये सुद्धा जगद्गुरू रामानंदाचार्य यांचं खूप एक महत्त्वाचं योगदान आहे. त्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची साक्ष दिलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. शशी थरूर यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. जनरली अपोजिशन्समध्ये जे असतात त्यांच्यावरती असे काही त्यांना पुरस्कार मिळालेत वगैरे ते ह्याची माहिती आपल्याला कमीच असते. पण शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे. ओके, आता मला फ्रेंच येत नाही त्यामुळे ह्या पुरस्काराचं नाव माझ्याकडून 100% चुकणार आहे. तर ते असं आहे की शेव्हॅलियर दी ला लीजन दी ऑनर हा सन्मान त्यांना मिळाला आहे. शेव्हॅलियर दी ला लीजन दी ऑनर. ओके, तर तिरुवनंतपुरमचे हे काँग्रेसचे खासदार आहेत शशी थरूर. लेखक आणि राजकारणी म्हणूनच प्रसिद्ध आहेत ते. त्यांच्या इंग्रजीसाठी ते खूप फेमस आहेत. फ्रान्स सरकारने ऑगस्ट 2022 मध्ये शशी थरूर यांच्यासाठी हा पुरस्कार जाहीर केला होता आणि फायनली फ्रेंच सेनेटने त्यांना 2024 मध्ये जाऊन हा पुरस्कार दिलेला आहे. ओके, भारताचं जे तिथं फ्रेंच एम्बेसी आहे तर तिथं हा त्यांना पुरस्कार मिळाला आहे. ओके, तर आय होप या लेक्चरच्या माध्यमातून आपण 2 दिवस खूप छान पद्धतीने अभ्यासलेत. 22 आणि 23 फेब्रुवारी अगदी डिटेलमध्ये आपण बघितलंय. तर हे लेक्चर तुम्हाला कसे वाटतात आम्हाला कमेंट करून कळवा. आणि जो तुम्हाला मी होमवर्कचा क्वेश्चन विचारला आहे विसरू नका. होमवर्कचा क्वेश्चन विचारला आहे की भारत आणि जपानच्या दरम्यान कोणत्या मिलिटरी एक्सरसाइज किंवा नेव्हल एक्सरसाइज होतात ते तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. ठीक आहे, भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.